वज्रमूठ उघडण्यास रत्नागिरी नगर परिषदेला अपयश। निमित्त होतं भाजीवाल्या महिलांना मारुती मंदिर येथून हुसकावून पाठीमागील बाजूस बसवण्याचं। रत्नागिरी नगर परिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष बंड्या साळवे यांनी काही दिवसांपूर्वी मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या स्थानिक महिलांना हुसकावून पाठीमागील बाजूस बसवले। मात्र यावर या महिलांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे दाद मागितली आणि त्यानंतर सुरू झाला अतिक्रमणाचा मुद्दा। विक्रेत्या मारुती मंदिर येथील महिलांना अनेक वर्ष बसणाऱ्या ठिकाणी न बसू देता असुविधा असणाऱ्या ठिकाणी बसवण्याची सक्ती केल्याने स्थानिक महिला एकत्रित आल्या आणि त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस निलेश राणे यांच्याकडे कैफियत मांडली। त्यानंतर खुद्द निलेश राणे यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केल्यानंतर व्यावसायिकांच्या पोटावर माराल तर संघर्ष हा होणारच। प्रथम प्रभारी नगराध्यक्षांनी अनधिकृत टपऱ्या खोके बांधकामे बाजूला करावीत असं रोखठोक प्रतिपादन केलं आणि त्यानंतर संतप्त झालेल्या नगर परिषदेने दुसऱ्याच दिवशी म्हणजेच गुरुवारी दुपारी मारुती मंदिर येथील रस्त्याशेजारच्या अनधिकृत टपऱ्या मटक्याचे खोके बाजूला करायला सुरुवात केली। त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने नगर परिषदेने पोलिसांना पाचारण केलं। आपण पाहणार आहोत या कारवाईची काही ठळक क्षणचित्रे। त्यानंतर प्रभारी नगराध्यक्षांच्या आदेशाने अतिक्रमण विरोधी नगर परिषदेचा लवाजमा आणि त्याच्याबरोबर असणारे पोलीस स्वाभिमान पक्षाची वज्रमुठीखाली एकत्र आलेल्या भाजीवाल्या महिलांना उठवण्यासाठी एकत्र झाले। मात्र या महिला एकत्र येत त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांना कडाडून विरोध केला। प्रथम आठवडा बाजार, एसटी स्टँड, चव्हाण हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कंपाऊंड, सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी असणारे अतिक्रमण हटवा आणि त्यानंतर आमच्या भाजीच्या टोपल्यांना हात लावा असा रुद्रावतार घेतला। अखेर नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला हात हलवत माघारी फिरावं लागलं। तर दुसरीकडे प्रभारी नगराध्यक्षांचा आदेश असल्याने कोणत्याही परिस्थितीत या महिलांना तेथे बसण्यास मज्जाव करायचा किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे। महिलांनी रस्ता अडवला म्हणून शूटिंगही करण्यात आलं। मात्र सुशिक्षित एज्युकेटेड झालेल्या या महिलांनी वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पद्धतीने एकत्र येत बसून राहिल्या। त्यानंतर आलेले हे भरारी पथक लवाजम्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कारवाईसाठी निघून गेलं। तेथे एका हातगाडीवाल्याची द्राक्षे उचलून ट्रकमध्ये टाकण्यात आली। त्या व्यतिरिक्त कशावरही या पथकाला कारवाई करता आली नाही। बाजारात कारवाई केल्याचा आभास तयार केल्यानंतर पुन्हा हे पथक या भाजी विक्रेत्या महिलांना हुसकवण्यासाठी मारुती मंदिरला आलं। मात्र या पथकाने पाठ फिरवता स्टँड परिसरातील दुकानदार पुन्हा त्या ठिकाणी आल्याचे स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सांगतात या पथकाला आपला हेका सोडावा लागला। यासाठी पोलिसांनी संयमाची भूमिका घेतल्याने महिलांनी पोलिसांचे आभार मानले आहेत। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची वज्रमुठ उघडता न आल्याने अनेक जण निराश होऊन परतू लागल्याने भाजीवाल्या महिलांच्या चेहऱ्यावर मात्र हास्य उमटलं।